नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानवी शरीरावरील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। आधीच्या लेक्चरमध्ये मी 150 प्रश्न घेतलेले आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या। आता आपण 150 नंतर म्हणजे 151 पासून चालू करूया। डाऊन सिंड्रोम हा अनुवांशिक विकार गुणसूत्रांच्या संख्येमुळे होतो। कशामुळे होतो? डाऊन सिंड्रोम हा अनुवांशिक विकार गुणसूत्रांच्या संख्येमुळे होत असतो। रक्ताचा कर्करोग जेव्हा होतो, रक्ताचा कर्करोग तेव्हा होतो एक मिनिट रक्ताचा कर्करोग तेव्हा होतो जेव्हा पांढऱ्या रक्तपेशींची संख्या 12,000 पर सीसी होते। कधी होत असतो रक्ताचा कर्करोग? जेव्हा व्हाईट ब्लड सेलची संख्या 12,000 पर सीसी होत असते तेव्हा रक्ताचा कर्करोग होत असतो। डिस्लेक्सिया नावाचा आजार मानवी शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर बघा, डिस्लेक्सिया नावाचा आजार मानवी शरीराच्या मेंदू भागाशी संबंधित आहे। पॅरोटिड ग्रंथी कुठे आढळते? तर बघा, पॅरोटिड ग्रंथी ही कानाच्या खाली आढळते। क्वेश्चन नंबर 155 आहे, रॉयल हिमोफिलिया हा अनुवांशिक रोग आहे। काय? रॉयल हिमोफिलिया हा अनुवांशिक रोग आहे। या रोगामध्ये काय होते? जेव्हा एखादी जखम लागली असते तर रक्त वाहत असते पण ते रक्त गोठत नाही, त्याला हिमोफिलिया म्हणतात। मानवी शरीरात रक्त प्रवाहाचा वेग मोजण्यासाठी कोणता किरणोत्सर्गी घटक वापरला जातो? तर बघा, मानवी शरीरात रक्त प्रवाहाचा वेग मोजण्यासाठी रेडिओ सोडियम हा किरणोत्सर्गी घटक वापरला जातो। व्यासोप्रेसिन संप्रेरकाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर डायरेसिस। व्यासोप्रेसिन संप्रेरकाच्या कमतरतेमुळे काय होतो? डाययुरेसिस नावाचा रोग होत असतो। सामान्य मानवी मेंदूचे सरासरी वजन किती असते? तर बघा, 1.36 किलो, 1250 ते 1400 ग्रॅम असते। किती असते? मानवी मेंदूचे वजन 1250 ते 1400 ग्रॅम, 1.36 किलो। सस्तन प्राण्यामध्ये कोणते संप्रेरक द्रुत स्त्राव उत्तेजित करतात? तर बघा, सस्तन प्राण्यामध्ये ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन हे संप्रेरक दूध स्त्राव उत्तेजित करतात। क्वेश्चन नंबर 160 आहे, अन्न खाल्ल्यानंतर अन्ननलिकेची लहरी हालचाल आणि त्याच्या भिंतीतील ग्रंथीच्या स्रावाचे उत्तेजन कोणत्या प्रणालीद्वारे केले जाते? तर बघा, त्याचा आन्सर आहे पॅरासिम्पॅथिक प्रणाली। काय आहे? पॅरासिम्पॅथिक प्रणाली। अन्न खाल्ल्यानंतर अन्ननलिकेची लहरी हालचाल आणि त्याच्या भिंतीतील ग्रंथीच्या स्रावाचे उत्तेजन पॅरासिम्पॅथिक प्रणालीद्वारे केले जाते। मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी कोणती आहे? तर बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी ही महाधमनी आहे। त्याला काय म्हणतात? ओर्टा। लक्षात ठेवा, इंग्लिश मध्ये विचारले जाते, ओर्टा म्हणजे महाधमनी। सिलिकोसिस म्हणजे काय? तर बघा, सिलिकोसिस म्हणजे काय असते? फुफ्फुसाशी संबंधित रोग आहे सिलिकोसिस। कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हणतात? तर बघा, पिट्युटरी ग्लँडला मास्टर ग्रंथी असे म्हणतात। मानवी शरीरात सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे? काय विचारलंय? सर्वात मोठी अंतःस्रावी, तर ती आहे थायरॉइड। मानवी शरीरात सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी थायरॉइड आहे। मानवी गर्भाच्या हृदयाचे स्पंदन कधी सुरू होते? तर बघा, मानवी गर्भाच्या हृदयाचे स्पंदन हे विकासाच्या 4थ्या-5व्या आठवड्यात सुरू होत असते। कितव्या आठवड्यात? 4थ्या आणि 5व्या आठवड्यात मानवी गर्भाच्या हृदयाचे स्पंदन सुरू होते। नसा आणि कंडळा कोणत्या प्रकारचे ऊतक असतात? तर बघा, नसा आणि कंडळा हे संयोजी ऊतक असतात। लायपेज द्वारे चरबीचे जलविच्छेदन केल्यानंतर काय मिळते? बघा, लायपेज द्वारे चरबीचे
जलविच्छेदन केल्यानंतर फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मिळते. काय मिळते? फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल. हेमिकॉर्डेटा फायलम मधील जीवांमध्ये उत्सर्जन कोणत्या माध्यमातून होते? तर बघा याचा आन्सर आहे पेशी समूह. त्याला काय म्हणतात? ग्लोमेरुलस. हेमिकॉर्डेटा फायलम मधील जीवांमध्ये उत्सर्जन पेशी समूह माध्यमातून होते, म्हणजे ग्लोमेरुलस माध्यमातून होत असते. एड्स हे संक्षेप आहे. एड्सचा फुल फॉर्म काय? ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. एड्सचा फुल फॉर्म काय? ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. हार्मोनच्या अनियमिततेमुळे होणाऱ्या आजाराला काय म्हणतात? तर बघा, हार्मोनच्या अनियमिततेमुळे होणाऱ्या आजाराला फंक्शनल डिसीज म्हणतात. ॲथलीट्स फूट नावाचा आजार कशामुळे होतो? तर बघा, ॲथलीट्स फूट नावाचा आजार बुरशीमुळे होत असतो. कशामुळे होतो हा आजार? बुरशीमुळे. एड्सच्या उपचारासाठी कोणते औषध सर्वात योग्य आहे? तर बघा, एड्सच्या उपचारासाठी झिडोउदिन काय आहे? झिडोउदिन आणि काय आहे? एजिडोथायमिडिन. एड्सच्या उपचारासाठी झिडोउदिन आणि एजिडोथायमिन हे औषध सर्वात योग्य आहे. रक्तदाबाच्या उपचारात कोणती वनस्पती वापरली जाते? तर बघा, ब्लड प्रेशरच्या उपचारामध्ये सर्पगंधा, म्हणजे त्याला सायंटिफिक काय नेम आहे? राउवोल्फिया सर्पेंटिना. सर्पगंधा म्हणजे राउवोल्फिया सर्पेंटिना. ही वनस्पती रक्तदाबाच्या उपचारात वापरली जाते. आयोडीन कोणत्या संप्रेरकात असते? तर बघा, आयोडीन हे थायरॉक्सिन संप्रेरकात असते. शरीरातील रिफ्लेक्स क्रियांचे नियंत्रण आणि समन्वय कोण करतो? तर बघा, शरीरातील रिफ्लेक्स क्रियांचे नियंत्रण आणि समन्वय पाठीचा कणा करत असतो. दूध स्राव करणारे संप्रेरक ऑक्सिटोसिन कोणती ग्रंथी स्रावित करते? तर बघा, दूध स्राव करणारे संप्रेरक कोणते आहे? ऑक्सिटोसिन. आणि ऑक्सिटोसिन पिट्युटरी ग्लँड स्रावित करत असते. मलेरिया रोगास कारणीभूत असलेला जीवाणू कोणता? तर बघा, मलेरियासाठी प्रोटोझोआ हा जीवाणू कारणीभूत आहे. अफ्लाटॉक्सिनमुळे कोणता अवयव प्रभावित होतो? अल्पोटॉक्सिनमुळे म्हणजे अन्न विषबाधेमुळे कोणता अवयव प्रभावित होतो? काय आहे? अफ्लाटॉक्सिनमुळे म्हणजे अन्न विषबाधेमुळे कोणता अवयव प्रभावित होतो? तर ते आहे यकृत, लिव्हर. एड्स विषाणू, बघा, एड्स विषाणू HTLV3 चा शोध कोणी लावला? तर तो लावला रॉबर्ट गॅलो यांनी लावला आहे. मानवी शरीराच्या कोणत्या रचनेत वर्मीफॉर्म अपेंडिक्स आढळते? तर याचा आन्सर आहे मोठ्या आतड्यामध्ये वर्मीफॉर्म अपेंडिक्स आढळते. शरीराच्या इतर सर्व अवयवांच्या तुलनेत कोणत्या अवयवाला सर्वात जास्त ऑक्सिजनची आवश्यकता येते? तर बघा, शरीराच्या इतर सर्व अवयवांच्या तुलनेत मेंदू अवयवाला सर्वात जास्त ऑक्सिजनची आवश्यकता असते. शरीराच्या कोणत्या अवयवाला ब्राइट्स रोगाचा त्रास होतो? तर बघा, शरीराच्या मूत्रपिंड म्हणजे किडनी या अवयवाला ब्राइट्स रोगाचा त्रास होतो. ब्राइट्स रोग कशाला होत असते? किडनीला. कोणत्या कारणामुळे ऊतींमधील ऑक्सिजन हिमोग्लोबिन मधून ऑक्सिहिमोग्लोबिन मधील ऑक्सिजन बाहेर पडतो आणि हिस्टोप्लाझम मध्ये जातो? तर ते कशामुळे होते? O2च्या कमतरतेमुळे आणि CO2च्या जास्त प्रमाणामुळे. O2च्या कमतरतेमुळे आणि CO2च्या जास्त प्रमाणामुळे ऊतींमधील ऑक्सिहिमोग्लोबिन मधून ऑक्सिजन बाहेर पडतो. ऑक्सिजन कुठे बाहेर पडतो? ऑक्सिहिमोग्लोबिन मधून आणि हिस्टोप्लाझम मध्ये जातो. लक्षात ठेवा. सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलिसिसचे एन्झाईम कुठे आढळतात? तर बघा, सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलिसिसचे एन्झाईम आढळतात. असं आहे, सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलिसिसचे एन्झाईम आढळतात. इथून नेक्स्ट क्वेश्चन आहे, थॅलेसेमिया रुग्णांमध्ये शरीरात हिमोग्लोबिन संश्लेषित करण्याची क्षमता नसते. थॅलेसेमिया रुग्णांमध्ये शरीरात हिमोग्लोबिन ऍब्झॉर्ब करण्याची क्षमता नसते. पोटातील अन्नातील जीवाणू कशामुळे नष्ट होतात? तर बघा, पोटातील अन्नातील जीवाणू हे
HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिडमुळे नष्ट होत असतात. रक्तगट AB ला युनिव्हर्सल रिसेप्टर का मानले जाते? कारण AB रक्तगटात अँटीबॉडीज आढळत नाही. AB रक्तगटाला काय म्हटलं जाते? युनिव्हर्सल रिसेप्टर, कारण की AB रक्तगटात अँटीबॉडीज आढळत नाही. कॉर्न मध्ये पांढऱ्या कड्या कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे येतात? कॉर्न मध्ये पांढऱ्या कड्या झिंक या घटकाच्या कमतरतेमुळे येतात. गर्भनिरोधक औषध म्हणून एस्ट्रोजन संप्रेरक गोळ्या वापरल्या जातात. गर्भनिरोधक औषध म्हणून एस्ट्रोजन संप्रेरक गोळ्या वापरल्या जातात. शरीरात कार्बोहायड्रेट कोणत्या स्वरूपात साठवले जाते? तर बघा, शरीरात कार्बोहायड्रेट हे ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवले जाते. लाल रक्तपेशींच्या हिमोग्लोबिन पासून युरोक्रोम तयार होतो. लाल रक्तपेशींच्या हिमोग्लोबिन पासून युरोक्रोम तयार होतो. सस्तन प्राण्यांमध्ये सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर बघा, सस्तन प्राण्यांमध्ये सर्वात मोठी ग्रंथी ही यकृत आहे, लिव्हर. कर्करोग नियंत्रित करण्यासाठी इंटरफेरॉनचा वापर केला जातो. कर्करोग म्हणजे कॅन्सर नियंत्रित करण्यासाठी इंटरफेरॉनचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फुफ्फुसांच्या अलवेलीमध्ये वायूची देवाणघेवाण कशी होते? तर बघा, फुफ्फुसांच्या अलवेलीमध्ये वायूंची देवाणघेवाण ही सक्रिय वाहतूक असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मूत्रपिंडाचे कार्यात्मक एकक काय आहे? तर बघा, किडनीचे एकक काय आहे? नेफ्रॉन. किडनीचे एकक काय आहे? नेफ्रॉन, लक्षात ठेवा. मज्जातंतू ऊतींचे मुख्य कार्य काय आहे? तर बघा, मज्जातंतू ऊतींचे मुख्य कार्य आहे उत्तेजना प्राप्त करणे आणि पाठीचा कणा आणि मेंदूला आवेग पाठवणे. उत्तेजना प्राप्त करणे आणि पाठीचा कणा आणि मेंदूला आवेग पाठवणे हे मज्जातंतू ऊतींचे मुख्य कार्य आहे. मानवी शरीराची रक्तपेटी म्हणजे ब्लड बँक कोणत्या वेळेला म्हणतात? तर ते आहे स्प्लीन. मानवी शरीराची ब्लड बँक स्प्लीन म्हणजे प्लियाला म्हणतात. महिलांपेक्षा पुरुषांना रंगांधळेपणा जास्त त्रास होतो. का होत असतो? कारण की पुरुषांकडे फक्त X गुणसूत्र असते. पुरुषांकडे X गुणसूत्र असते, म्हणून महिलांपेक्षा पुरुषांना रंगांधळेपणाचा जास्त त्रास होत असतो. ज्या व्यक्तीला हे समजत नाही की त्याने कधी खाणे बंद करावे, तो कोणत्या आजाराने ग्रस्त आहे? तर बघा, बुलिमिया नावाच्या आजारामध्ये त्या व्यक्तीला समजतच नाही की पोट भरलाय, आता जेवण बंद करायला पाहिजे, हे त्याला समजत नाही. कोणत्या आजारात? बुलिमिया. थायमस ग्रंथीद्वारे तयार होणारा संप्रेरक म्हणजे काय? तर थायमस ग्रंथीद्वारे तयार होणारा संप्रेरक आहे थायमोसिन. काय आहे? थायमोसिन. मानवामध्ये कोलेस्ट्रॉलची सामान्य मर्यादा किती आहे? तर बघा, नॉर्मल व्यक्तीमध्ये कोलेस्ट्रॉलची मर्यादा किती असते? 150 ते 260 मिलीग्रॅम पर 100 मिलीलिटर रक्तामध्ये. मिलीग्रॅम आणि हे आहे ml. 150 ते 260 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल 100 ml रक्तामध्ये असायला पाहिजे सामान्य व्यक्तीमध्ये. कोणत्या प्रणाली आपल्या शरीराचे समन्वय साधतात? तर बघा, मज्जासंस्था आणि अंतर्स्रावी प्रणाली. काय? मज्जासंस्था आणि अंतर्स्रावी प्रणाली आपल्या शरीराचे समन्वय साधतात. सिकल सेल म्हणजेच ॲनिमिया हा आजार RBC या विकारामुळे होतो. सिकल सेल ॲनिमिया हा आजार RBC या विकारामुळे होत असतो. ग्लायकोलिसिस टप्प्यात किती ATP रेणू वाढतात? तर बघा, ग्लायकोलिसिस टप्प्यात 2 ATP रेणू वाढतात. दीर्घकाळ उपवास केल्याने शरीराच्या कोणत्या अवयवावर सर्वात जास्त परिणाम होतो? तर ते आहे मूत्रपिंड. दीर्घकाळ उपवास केल्याने शरीराच्या मूत्रपिंड या अवयवावर परिणाम होतो. लँगरहॉर्नचे बेटे कोणत्या अवयवात असतात? तर बघा, लँगरहॉर्नचे बेटे स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियाज मध्ये असतात. कोणत्या रक्तगटाचा व्यक्ती सार्वत्रिक दाता आहे? तर बघा, O रक्तगटाचा व्यक्ती सार्वत्रिक दाता आहे. राणीखेत रोग संबंधित आहे तर कशाशी? तर बघा, राणीखेत रोग कोंबडीतील ब्लॅक किट आणि स्मट. कोंबडीतील ब्लॅक किट आणि स्मट शी संबंधित आहे.
यकृतामध्ये असलेला कोणता पदार्थ मानवी शरीरात रक्त गोठण्यास प्रतिबंध करतो? बघा, यकृतामध्ये काय असते? हिपॅरिन. काय असते? हिपॅरिन. यकृतामध्ये हिपॅरिन असते, ज्याच्यामुळे काय होते? मानवी शरीराच्या आतमध्ये रक्त गोठत नाही, पण बाहेर निघाल्यावर रक्त गोठते. बाहेर निघाल्यावर रक्त गोठते, पण शरीराच्या आत रक्त गोठत नाही. का? ते यकृतामध्ये असलेल्या हिपॅरिन मुळे. मानवामध्ये कोणत्या प्रकारचे उत्सर्जन आढळते? तर बघा, मानवामध्ये युरोयोटेलिक उत्सर्जन आढळते. कोणते? मानवामध्ये युरोयोटेलिक उत्सर्जन आढळते. मानवी शरीराच्या कोणत्या अवयवात जैविक घड्याळ असते? तर बघा, हायपोथॅलॅमस मध्ये बायोलॉजिकल क्लॉक ऑफ दी बॉडी असते, त्याला जैविक घड्याळ म्हणतात, आणि ते कुठे असते? हायपोथॅलॅमस मध्ये. कोणत्या रोगाच्या उपचारासाठी गॅमा ग्लोबुलिन इंजेक्शन वापरले जाते? तर बघा, हिपॅटायटिस या रोगाच्या उपचारासाठी गॅमा ग्लोबुलिन इंजेक्शन वापरले जाते. पचन प्रक्रियेदरम्यान अन्ननलिकेतील स्टारचे अंतिम उत्पादन काय असते? तर ते आहे ग्लुकोज. पचन प्रक्रियेदरम्यान अन्ननलिकेतील स्टारचे अंतिम उत्पादन हे ग्लुकोज असते. एक क्वेश्चन आहे, उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी रिसरपाइन नावाचे औषध वापरले जाते. कोणते? रिसरपाइन. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी रिसरपाइन नावाचे औषध वापरले जाते. बघा, एम्लोडिपिन 5 mg, एम्लोडिपिन 5 mg वगैरे असते. तुमच्या घरी जर बीपी कोणाला असेल, आई वडिलांना, आजी आजोबांना, तर बघा, एम्लोडिपिन नावाचे औषध दिले असते. त्यात काय असते? रिसरपाइन. कोणती पेशी अँटीबॉडीज तयार करते? तर लिम्फोसाइट. लिम्फोसाइट पेशी अँटीबॉडीज तयार करत असते. कण नसलेल्या रक्ताच्या द्रव भागाला म्हणतात? तर बघा, कण नसलेल्या रक्ताच्या द्रव भागाला प्लाझ्मा म्हणतात. कोणती ग्रंथी अंतःस्रावी आणि बाह्य केंद्रित दोन्ही आहे? तर बघा, स्वादुपिंड ही ग्रंथी अंतःस्रावी आणि बाह्य केंद्रित आहे. पायरिला. काय आहे? पायरिला हा एक कीटक आहे जो कोणत्या पिकावर हल्ला करतो? तर बघा, पायरिला हा कीटक ऊस या पिकावर हल्ला करतो. कॉड लिव्हर ऑइल मध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? तर बघा, कॉड लिव्हर ऑइल मध्ये व्हिटॅमिन ए हे जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते. एपिथॅलॅमस कोणत्या ग्रंथीद्वारे तयार होतो? तर बघा, एपिथॅलॅमस पायनल ग्रंथी हॅबेनुला द्वारे तयार होते. मानवी त्वचेला कोणते रंगद्रव्य रंग प्रदान करते? म्हणजे मानवी शरीराचा काळा, सावळा, पांढरा रंग कशामुळे असते? मेलॅनिन. सर्वांना माहित आहे. फुफ्फुसांच्या वरचा थर प्लुरल झिल्लीपासून बनलेला असतो. फुफ्फुसांचा वरचा थर प्लुरल झिल्लीपासून बनलेला असतो. मानवी शरीरातील कोणता अवयव संप्रेरकासह पाचक एन्झाईम स्रावित करतो? तर ते आहे स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज. मानवी शरीरातील पॅनक्रियाज अवयव संप्रेरकासह पाचक एन्झाईम स्रावित करत असतो. यकृताद्वारे कोणते प्रथिन संश्लेषित आणि साठवले जाते? तर बघा, यकृताद्वारे फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन हे प्रथिन संश्लेषित आणि साठवले जाते. आणि फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन याच्यामुळे काय होते? एखादी जखम लागल्यावर रक्त गोठण्यास मदत होते. ज्या आजारात रक्त मूत्रासोबत येते त्याला म्हणतात हेमॅटुरिया. त्याला काय म्हणतात? हिमोटुरिया. ज्या आजारात रक्त मूत्रासोबत बाहेर येते, म्हणजे लघवीमध्ये मूत्र येते, त्या आजाराला काय म्हणतात? हिमोटुरिया. मानवी शरीराचा कोणता भाग अल्झायमर रोगाने ग्रस्त आहे? तर बघा, मानवी शरीराचा मेंदू हा भाग अल्झायमर रोगाने ग्रस्त आहे. मूत्रपिंडाच्या नलिकांच्या दूरच्या गुंडाळलेल्या भागातून मुख्यतः काय पुनर्शोषित केले जाते? तर ते आहे सोडियम क्लोराईड. मूत्रपिंडाच्या नलिकांच्या दूरच्या गुंडाळलेल्या भागातून मुख्यतः सोडियम क्लोराईड म्हणजे सॉल्ट NaCl शोषित केले जाते. स्नायू तंतूमध्ये आवेग प्रसारणासाठी कोणता पदार्थ आवश्यक आहे? तर बघा, स्नायू तंतूमध्ये आवेग प्रसारणासाठी सोडियम हा पदार्थ आवश्यक आहे.
मानवी शरीरात श्वसन केंद्र कुठे असते? तर बघा, मानवी शरीरात श्वसन केंद्र हे मेडुला ऑब्लॉंगाटा आणि पोन्स मध्ये असते. कुठे असते? मेडुला ऑब्लॉंगाटा आणि पोन्स. मानवामध्ये कोणत्या प्रकारचे उत्सर्जन आढळते? तर बघा, युरोयोटेलिक. काय असते ते? युरोयोटेलिक उत्सर्जन. मानवी शरीराच्या कोणत्या अवयवात जैविक घड्याळ असते? तर ते आहे हायपोथॅलॅमस मध्ये जैविक घड्याळ आढळते. हायपोथॅलॅमस मुळे काय होते? मानवी शरीराचे तापमान नियंत्रित केले जाते. गॅमा ग्लोबुलिन इंजेक्शन कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते? तर ते आहे हेपॅटायटिस साठी गॅमा ग्लोबुलिन इंजेक्शन वापरले जाते. पचन प्रक्रियेदरम्यान अन्ननलिकेमध्ये स्टार्चचे अंतिम उत्पादन काय असते? तर ते असते ग्लुकोज. पचन प्रक्रियेदरम्यान अन्ननलिकेमध्ये स्टार्चचे अंतिम उत्पादन काय मिळते? ग्लुकोज. पोटातील कोणत्या अवयवात जठरा संबंधी ग्रंथी कुठे आढळतात? तर ते आढळतात पोटात. जठरा संबंधी ग्रंथी पोटात आढळतात. मानवी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास कोणती ग्रंथी मदत करते? तर ते आहे हायपोथॅलॅमस. मानवी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास हायपोथॅलॅमस ग्रंथी मदत करते. पांढरा गंज हा कोणत्या पिकाचा आजार आहे? तर ते आहे मोहरी. याला काय म्हणतात आपण? सरसो. हिंदीमध्ये सरसो, मोहरी. पांढरा गंज हा सरसो या पिकाचा आजार आहे. सामान्यात लाल रक्तपेशींचे आयुष्य किती असते? तर बघा, सामान्यात लाल रक्तपेशींचे आयुष्य 100 ते 100 दिवस असते. आणि WBCचे आयुष्य किती असते ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघता. आणि तुम्ही हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. भाताच्या तुंगरो विषाणूचा प्रसार हिरव्या तुडतुड्याने होतो. भाताच्या तुंगरो विषाणूचा प्रसार हा हिरव्या तुडतुड्याने होतो. क्रेब चक्रात ग्लुकोजच्या एका रेणूपासून किती एटीपी रेणू तयार होतात? तर बघा, क्रेब चक्रात ग्लुकोजच्या एका रेणूपासून 24 एटीपी रेणू तयार होतात. न्यूरॉनच्या लांब पसरलेल्या भागाला काय म्हणतात? तर बघा, न्यूरॉनच्या लांब पसरलेल्या भागाला ॲक्सॉन म्हणतात. न्यूरॉनच्या लांब पसरलेल्या भागाला काय म्हणतात? ॲक्सॉन म्हणतात. गव्हात होणारे 2 प्रमुख बुरशीजन्य रोग कोणते आहेत? तर बघा, काळा रोग. स्तन ग्रंथीतून पहिला स्त्राव नवजात मानवी बाळाला दिला जातो, ज्याला कोलोस्ट्रम म्हणतात. कोलोस्ट्रम बाळासाठी कसे फायदेशीर आहे? तर बघा, कोलोस्ट्रम मुळे बाळाला रोग प्रतिकारक शक्ती प्रदान केली जाते. कोलोस्ट्रम मुळे बाळाला रोग प्रतिकारक शक्ती प्रदान केली जाते. आणि ते स्तन ग्रंथीतून पहिला स्त्राव नवजात मानवी बाळाला दिला जातो, ज्याला कोलोस्ट्रम म्हणतात. आणि कोलोस्ट्रम मुळे काय होते? बाळाला रोग प्रतिकारक शक्ती प्रदान होत असते. मनगटाच्या हाडांना काय म्हणतात? तर बघा, मनगटाच्या हाडांना कार्पल्स म्हणतात. कार्पल्स. मनगटाच्या हाडांना कार्पल्स म्हणतात. आपत्कालीन संप्रेरक काय आहे? तर ॲड्रेनालाईनला आपत्कालीन संप्रेरक म्हणतात. टेस्टोस्टेरॉन संप्रेरक वृषणद्वारे स्रावित होतो. टेस्टोस्टेरॉन संप्रेरक वृषणद्वारे स्रावित होत असतो. सर्वात प्रथम कोणता संप्रेरक शोधला गेला? तर बघा, सर्वात प्रथम सेक्रेटिन हा संप्रेरक शोधला गेला. मानवी शरीराच्या कोणत्या अवयवात लिंब पेशी तयार होतात? तर बघा, मानवी शरीराच्या प्लीहा या अवयवात लिंब पेशी तयार होतात. मानवी शरीराच्या प्लीहा या अवयवात लिंब पेशी तयार होतात. आरबीसी प्लीहाचे स्मशान कशाला म्हणतात? तर बघ, उलट झालं. आरबीसीचे स्मशान कशाला म्हणतात? तर आरबीसीचे स्मशान स्प्लीन म्हणजे प्लीहाला म्हणतात. आरबीसीचे स्मशान स्प्लीन प्लीहाला म्हणतात. ऑक्सिजन मुक्त म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही.
ऑक्सिजन मुक्त म्हटलं आहे, युक्त नाही. ऑक्सिजन मुक्त म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड फुफ्फुसांमध्ये फुफ्फुसीय धमनीद्वारे वाहून नेले जाते. कशाद्वारे नेले जाते? पल्मोनरी वेनद्वारे वाहून नेले जाते. थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक आजार आहे, तो रक्तावर परिणाम करतो. थॅलेसेमिया कशाशी रिलेटेड आजार आहे? रक्ताशी. मानवी मेंदू किती भागांमध्ये विभागलेला आहे? तर बघा, मानवी मेंदू 3 भागांमध्ये विभागलेला आहे. पहिला काय? सेरेब्रम. दुसरा काय? सेरेबेलम. आणि तिसरा काय? ब्रेन स्टेम. ब्रेन स्टेम, मेंदूचा स्टेम. या 3 भागामध्ये मानवी मेंदू विभागलेला आहे. सेरेब्रम, सेरेबेलम आणि ब्रेन स्टेम. जलचर प्राण्यांमध्ये नायट्रोजन एक्सचेंजमुळे अमोनिया निर्माण होतो. बघा, जलचर प्राण्यामध्ये अमोनिया कशामुळे निर्माण होतो? तर तो होतो नायट्रोजनच्या एक्सचेंज मुळे. मानवी शरीरातील कोणता संप्रेरक रक्तातील फॉस्फेट आणि कॅल्शियम नियंत्रित करतो? तर बघा, मानवी शरीरातील पॅराथायरॉइड हा संप्रेरक रक्तातील फॉस्फेट आणि कॅल्शियम नियंत्रित करतो. पाठीच्या कण्यामध्ये किती जोड्या नसा असतात? तर बघा, पाठीच्या कण्यामध्ये 31 जोड्या नसा असतात. मेंदू आणि पाठीच्या कण्याला व्यापणाऱ्या पडद्यामध्ये जळजळ होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर ते आहे मेनिंजायटिस. मेंदू आणि पाठीच्या कण्याला व्यापणाऱ्या पडद्यामध्ये जळजळ होणे हे मेनिंजायटिस या रोगाचे लक्षण आहे. सुई टोचल्यावर तुम्हाला कोणत्या अवयवात वेदना जाणवणार नाही? तर ते आहे मेंदू. फुफ्फुसांद्वारे शुद्ध केलेले रक्त डाव्या कर्णिकामध्ये फुफ्फुसीय नसांद्वारे वाहून नेले जाते. फुफ्फुसाद्वारे शुद्ध केलेले रक्त डाव्या कर्णिकामध्ये फुफ्फुसीय नसाद्वारे वाहून नेले जाते. तंत्रिका पेशींच्या अक्षांना झाकणारा कोणता पदार्थ आढळतो? तर तो आहे मायलिन. तंत्रिका पेशींच्या अक्षांना झाकणारा मायलिन पदार्थ आढळतो. प्रौढ माणसाच्या 100 मिली रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते? तर बघा, प्रौढ माणसाच्या 100 मिली रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण 14.5 ग्रॅम असते. 14.5 ग्रॅम. म्हणजे प्रश्न काय म्हणत आहे? साधारण माणसामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते? तर ते असते 14.5 ग्रॅम. रक्तातील ग्लुकोजच्या प्रमाणात वाढ होणे म्हणजे काय? तर त्याला म्हणतात हायपरग्लायसेमिया. रक्तातील ग्लुकोजच्या प्रमाणात वाढ होणे म्हणजे काय असते? हायपरग्लायसेमिया, डायबिटीस, मधुमेह. आयोडीन युक्त मीठ का उपयुक्त आहे? तर ते आहे थायरॉइड ग्रंथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोडीन युक्त मीठ उपयुक्त आहे. वेक्टॉस नावाच्या रोगांच्या प्रसारासाठी जबाबदार कीटक कोणते आहे? तर ते आहे वेक्टॉस नावाच्या रोगाच्या प्रसारासाठी जबाबदार कीटक वेक्ट आहे. पोटाच्या भिंतीच्या स्नायूच्या आकुंचनाला म्हणतात पेरिस्टॅलिसिस. पेरिस्टॅलिसिस कशाला म्हणतात? पोटाच्या भिंतीच्या स्नायूंच्या आकुंचनाला पेरिस्टॅलिसिस म्हणतात. कोणत्या अवयवाद्वारे युरिया रक्तापासून वेगळे केले जाते? तर ते आहे मूत्रपिंड. मूत्रपिंड म्हणजे काय? किडनी या अवयवाद्वारे युरिया रक्तापासून वेगळे केले जाते. कोणत्या अवयवात मानवी जन्मानंतर पेशी विभाजन होत नाही? तर बघा, चेतापेशीमध्ये मानवी जन्मानंतर पेशी विभाजन होत नाही. चेतापेशीमध्ये विभाजन होत नाही. श्वसनाचे प्रमाण कोणत्या उपकरणाने मोजले जाते? तर बघा, श्वसनाचे प्रमाण हे गॉनोम रेस्पिरोमीटर. काय आहे? गॉनोम रेस्पिरोमीटर या उपकरणाद्वारे श्वसनाचे प्रमाण मोजले जाते. ग्लायकोमा हा कोणत्या अवयवाचा आजार आहे? तर बघा, ग्लायकोमा हा डोळ्याचा आजार आहे. मूत्रपिंडाभोवती आढळणाऱ्या पडद्यासारख्या आवरणाला काय म्हणतात? तर बघा, मूत्रपिंडाभोवती आढळणाऱ्या पडद्यासारख्या आवरणाला पेरिटोनियम काय म्हणतात? पेरिटोनियम म्हणतात. संधिवाताचे कारण काय आहे? तर सोडियम युरेट. संधिवाताचे कारण आहे सोडियम युरेट. सोडियम युरेट क्रिस्टलच्या स्वरूपात सांध्यांमध्ये रक्तात वाहणारे युरिक ऍसिड जमा होणे. सोडियम युरेट क्रिस्टलच्या स्वरूपात सांध्यांमध्ये रक्तात वाहणारे युरिक ऍसिड जमा होणे याला संधिवाताचे कारण आहे. मानवी मेंदूचा कोणता भाग वाढ, स्मरणशक्ती, तर्कशक्तीचे केंद्र आहे? तर ते आहे सेरेब्रम. मानवी मेंदूचा सेरेब्रम भाग स्मरणशक्ती आणि तर्कशक्तीचे केंद्र आहे.
इन्सुलिन मध्ये कोणता धातू असतो तर बघा इन्सुलिन मध्ये झिंक नावाचा धातू असतो. शरीरातील कोणत्या ग्रंथी नलिकांशिवाय असतात तर शरीरातील अंतःस्रावी ग्रंथी नलिका शिवाय असतात, नलिका विरहित. यकृत आणि स्नायूंमध्ये कोणत्या स्वरूपात ऊर्जा साठवली जाते तर बघा यकृत आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात ऊर्जा साठवली जाते. इन्सुलिन मध्ये कोणता धातू असतो तर तो असतो झिंक. मानवी शरीरात लहान आतडे शोषणासाठी असतात. श्वसन प्रक्रियेदरम्यान हवेतील कोणत्या घटकाचे प्रमाण बदलत नाही तर बघा श्वसन प्रक्रियेदरम्यान हवेतील नायट्रोजन या घटकाचे प्रमाण बदलत नाही. नवजात बाळाला जन्मानंतर लगेच बीसीजी म्हणजे बॅसिलस कॅलमेट ग्युरिन, बीसीजीचा फुल फॉर्म काय बॅसिलस कॅलमेट ग्युरिन लस दिली जाते. कधी दिली जाते बाळाला जन्मानंतर लगेच. दोन चेतापेशींच्या मिलनाला काय म्हणतात तर दोन चेतापेशीच्या मिलनाला सायनॅप्स म्हणतात. एक प्रौढ निरोगी माणसाने एका दिवसात उत्सर्जित केलेल्या मूत्राचे प्रमाण हे 1.5 लिटर असते. एक प्रौढ निरोगी माणसाने एका दिवसात उत्सर्जित केलेल्या मूत्राचे प्रमाण हे 1.5 लिटर असते. कावीळमुळे कोणता अवयव बाधित होत असतो तर याचे आन्सर तुम्ही कमेंट करा. कावीळमुळे कोणता अवयव बाधित होत असतो तर तो आहे यकृत. कोणत्या रक्तपेशी लसिकामध्ये अनुपस्थित असतात तर ते आहे लाल रक्तपेशी. लाल रक्तपेशी लसिकामध्ये अनुपस्थित असतात. त्वचा, केस, नखे, शिंगे आणि खुरा. बघा आपली जी नखे आहे, जी आपले केस आहे, जनावरांचे खूर असतात, शिंगे असतात, त्यामध्ये कोणते प्रथिन असते तर ते असते केराटिनचे बनलेले असते. कोणते प्रथिन असते केराटिन. मानवी शरीरात रक्तदाब किती असतो तर बघा मानवी शरीराचा रक्तदाब वातावरणीय दाबापेक्षा जास्त असतो. हाडांमध्ये कोणते अजैविक पदार्थ प्रामुख्याने आढळतात तर बघा हाडांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम फॉस्फेट हे अजैविक पदार्थ प्रामुख्याने आढळतात. कोणत्या प्रकारच्या पेशी मज्जा पोकळी तयार करतात तर बघा ऑस्टिओक्लास्ट या प्रकारच्या पेशी मज्जा पोकळी तयार करतात. मज्जा पोकळी. आपल्या शरीरातील सर्वात मजबूत भाग कोणता आहे तर तो आहे इनॅमल. शस्त्रक्रियेमध्ये आर्थोप्लास्टीचे कार्य काय आहे तर बघा शस्त्रक्रियेमध्ये आर्थोप्लास्टीचे कार्य आहे सांधे बदलणे. एनॉर्बिक श्वसनात स्नायू पेशी ग्लुकोजचे रूपांतर लॅक्टिक ऍसिड ऊर्जा निर्माण करण्यासाठी करतात. एनॉर्बिक श्वसनात म्हणजे एनॉर्बिक रेस्पिरेशन मध्ये स्नायू पेशी ग्लुकोजचे रूपांतर कशात करतात लॅक्टिक ऍसिड मध्ये. कशासाठी ऊर्जा निर्माण करण्यासाठी. मानवी शरीरात किती जोड्या बडगडे आढळतात तर बघा मानवी शरीरात 12 जोड्या बडगड्या आढळतात. प्रौढ मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती असते तर बघा प्रौढ मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण 65% असते. मानवी शरीरातील सर्वात मजबूत स्नायू कोणता आहे तर तो आहे जबड्याचे स्नायू. हे मानवी शरीरात सर्वात मजबूत स्नायू आहे जबड्याचे हाड. बदलत्या गर्भाचे कोरडे होण्यापासून कोण संरक्षण करते तर बघा बदलत्या गर्भाचे कोरडे होण्यापासून काय म्हणते याला, एक मिनिट कोणता प्रश्न 295 तर त्याला म्हणतात एम्निऑन. एम्निऑन. बघा बदलत्या गर्भाचे कोरडे होण्यापासून एम्निऑन संरक्षण करते. रक्त गोठण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे तर बघा रक्त गोठण्यासाठी कॅल्शियम, प्लेटलेट्स, व्हिटॅमिन के ची आवश्यकता असते. त्वचेला दुखापत झाल्यानंतर त्याचे पुनरुत्पादन क्युबॉइडल एपिथेलियमद्वारे केले जाते. त्वचेला दुखापत झाल्यानंतर त्याचे पुनरुत्पादन क्युबॉइडल एपिथेलियमद्वारे केले जाते. टेंडन स्नायू हाडाशी जोडतो. टेंडन काय जोडतो? टेंडन स्नायू हाडाशी जोडतो. स्नायूला हाडाशी जोडतो कोण? टेंडन. हाडांचा मॅट्रिक्स तयार करण्यासाठी कोणते प्रथिने वापरले जातात तर बघा हाडांचा मॅट्रिक्स तयार करण्यासाठी ओसेन नावाचे प्रथिन वापरले जाते. मानवी कवटीत किती हाडे असतात तर बघा मानवी कवटीत 29 हाडे असतात. किती असतात? मानवी कवटीत 29 हाडे असतात. चरबी पचवणारे एन्झाईम
लायपेज कोणता अवयव स्त्रावित करतो? तर लायपेज चरबी पचवणारे एन्झाईम लायपेज कोण स्रावित करतोय? यकृतद्वारे स्रावित केले जाते. रिफ्लेक्स क्रियांचे नियंत्रण केंद्र कुठे आहे? तर ते आहे पाठीच्या कण्यामध्ये. रिफ्लेक्स क्रियांचे नियंत्रण पाठीच्या कण्यामध्ये असते. पोलिओमायलिटिस रोग विषाणूद्वारे पसरतो. पोलिओमायलिटिस रोग विषाणूद्वारे पसरतो. रक्तातील आरएच म्हणजे काय? तर बघा, रक्तातील आरएच म्हणजे आहे अँटीजन. काय आहे? रक्तातील आरएच म्हणजे काय असते? अँटीजन. हिमोग्लोबिन मध्ये कोणता धातू असतो? तर हिमोग्लोबिन मध्ये लोह धातू असतो. रक्त गोठण्यासाठी कोणते एन्झाईम आवश्यक असते? तर बघा, रक्त गोठण्यासाठी थ्रोम्बिन आवश्यक असते. पेसमेकरचे कार्य काय आहे? तर पेसमेकरचे कार्य हृदयाचे ठोके निर्माण करण्यासाठी पेसमेकर आहे. आरएच अँटीजेन्स कुठे असतात? तर बघा, आरएच अँटीजेन्स लाल रक्तपेशी म्हणजे आरबीसींवर असतात. ऊतींमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर बघा, ऊतींमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हायपोक्सिया नावाचा रोग होतो. शोषण ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? तर बघा, शोषण ही कॅटाबॉलिक प्रक्रिया आहे. शोषण कोणती प्रक्रिया आहे? कॅटाबॉलिक प्रक्रिया आहे. अन्न गिळताना श्वसन मार्ग कोणता अवयव बंद करतो? तर बघा, अन्न गिळताना श्वासनलिका म्हणजे श्वसन मार्ग हा एपिग्लॉटिस द्वारे बंद केला जातो. नाहीतर जर श्वसन मार्ग बंद नाही केला तर काय, अन्न गिळताना तो श्वसन नलिकेमध्ये जाऊ शकतो, म्हणून तो बंद केला जातो. कोणाद्वारे? एपिग्लॉटिस द्वारे. पोटाच्या भिंतीच्या स्नायूच्या आकुंचनाला काय म्हणतात? पेरिस्टॅलिसिस. पोटाच्या भिंतीच्या स्नायूच्या आकुंचनाला पेरिस्टॅलिसिस म्हणतात. रक्तात पांढऱ्या रक्तपेशीचे जास्त प्रमाण असणे हा कोणता रोग म्हणून ओळखला जातो? बघा, रक्तात पांढऱ्या रक्तपेशीचे प्रमाण जास्त झाले तर त्याला ल्युकेमिया किंवा रक्ताचा कॅन्सर म्हणतात. ब्लड कॅन्सर म्हणजेच काय असते? ल्युकेमिया. कधी होतो? WBC चे प्रमाण वाढले तर. अर्भकामध्ये अतिसाराचे कारण काय आहे? तर बघा, अर्भकामध्ये अतिसाराचे कारण आहे रोटा व्हायरस, रोटा विषाणू. पांढऱ्या रक्तपेशीचे मुख्य कार्य काय असते? शरीराची रोगप्रतिकारक शक्ती. WBC ला काय म्हणतात? सैनिकी पेशी सुद्धा म्हणतात. आणि त्याचं काम काय असते? शरीराचे संरक्षण म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. शरीराच्या कोणत्या भागात लाल रक्तपेशी नष्ट होतात? तर ते प्लियामध्ये आरबीसी नष्ट होतात. माणसाचा सरासरी रक्तदाब किती असतो? तर तो असतो 120 mmHg. काय असते? नॉर्मल ब्लड प्रेशर mmHg 120/80. सिस्टोलिक आणि डायस्टोलिक. हाडांमध्ये कोणते प्रथिने आढळतात? तर हाडांमध्ये ओशिन नावाचे प्रथिन आढळते. हायड्रोफोबिया नावाचा आजार विषाणूमुळे होतो. बघा, जेव्हा रेबीज होतो, कुत्रा चावतो, रेबीज होतो, तेव्हा हायड्रोफोबिया नावाचा आजार होतो. आणि तो कशामुळे होतो? विषाणूमुळे. हाडे कठीण करणारे मुख्य क्षार कोणते आहेत? तर बघा, हाडे कठीण करणारे मुख्य क्षार आहे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे फॉस्फेट. हाडे कोणत्या ऊतींपासून तयार होतात? तर बघा, हाडे संयोजी ऊतीपासून तयार होतात. बाळांमध्ये किती हाडे आढळतात? बघा, लहान मुलांमध्ये 300 हाडे असतात आणि जेव्हा प्रौढ माणसामध्ये ते 206 हाडे असतात, कमी होतात. 206. 2006 झालं का? 206. मानवी शरीराच्या कोणत्या भागात सर्वात जास्त हाडे असतात? तर बघा, मानवी शरीराच्या हातामध्ये सर्वात जास्त हाडे असतात. हृदयविकाराच्या पहिल्या तासाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, हृदयविकाराच्या पहिल्या तासाला गोल्डन आवर या नावाने ओळखले जाते. मानवी शुक्राणूमध्ये ऑटोसोमची संख्या किती असते? तर बघा, मानवी शुक्राणूमध्ये ऑटोसोमची संख्या 22 असते. महिलांमध्ये संपूर्ण गुणसूत्र नमुना कसा प्रदर्शित होतो? तर बघा, महिलांमध्ये संपूर्ण गुणसूत्र नमुना 44+XX 44+XX असा तयार होतो. शरीरातील संपूर्ण रक्त कोणत्या माध्यमातून शुद्ध होते? तर बघा, किडनीद्वारे. मूत्रपिंड. शरीरातील संपूर्ण रक्त मूत्रपिंडाद्वारे शुद्ध होते. मानवी शरीरात बहुतेक पचन कोणत्या अवयवात होते?
तर ते होते लहान आतड्यामध्ये. मानवी शरीरात बहुतेक पचन लहान आतड्याद्वारे होते. जर दोन्ही पालकांचा रक्तगट AB असेल तर त्याच्या मूल्याचा संभाव्य रक्तगट A किंवा B किंवा AB असू शकतो. काय असू शकतो? जर दोन्ही पालकांचा रक्तगट, आई वडिलांचा रक्तगट AB असेल तर त्यांचा मुलांचा संभाव्य रक्तगट काय असते? A असू शकते किंवा B असू शकते किंवा AB असू शकते. किण्वन म्हणजेच एनॉर्बिक श्वसनाचा शोध प्रथम कोणी लावला? तर बघा, किण्वन म्हणजे एनॉर्बिक श्वसनाचा शोध सर्वप्रथम लुई पाश्चर यांनी लावला. कोणी लावला? लुई पाश्चर यांनी किण्वनचा शोध लावला. मेंदूचा आजार खालीलपैकी गोष्टीद्वारे ओळखला जातो. तर कशाद्वारे? EEG. आणि EEG चा फुल फॉर्म काय आहे? EEG चा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफ. बघा, लक्षात ठेवा, हे सुद्धा विचारलं जातं. EEG चा फुल फॉर्म काय? इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफ. EEG कशासाठी केले जाते? मेंदूचे कार्य जाणून घेण्यासाठी, मेंदूचे आजार जाणून घेण्यासाठी किंवा मेंदूचे कार्य जाणून घेण्यासाठी EEG केले जाते, इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफ. आणि ECG इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, हृदयाचे कार्य जाणून घेण्यासाठी. रक्तातील कोणता घटक श्वसनादरम्यान O2 शोषून घेतो? तर बघा, रक्तातील लाल रक्तपेशी ऑक्सिजन शोषून घेत असतो. हेपॅटायटिस हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? तर बघा, हेपॅटायटिस हा विषाणूजन्य आजार आहे. लाळेतील टायलिन एन्झाईम कोणत्या माध्यमात सक्रिय असतो? तर बघा, लाळेतील टायलिन हे सौम्य आम्लयुक्त असतात, म्हणजे स्लाइटली ऍसिडिक असतात. टायलिन कसे असतात? स्लाइटली ऍसिडिक असतात. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून